30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार, कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका, राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार। जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट, स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरामध्ये प्रत्येकी ₹2ची वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन।